दुःखद गोष्ट झालेली आहे. आम्ही इतकं जास्त इथं स्ट्रगल करतोय जागा मिळवण्यासाठी. जेवायला गेलो, भात वाढला आणि बाकी सगळं संपलं. डव शॅम्पू नाही, सॉरी डव साबण. आणि इकडं बघा, आपण आरतीला विचारूया. आरती, तुला पूर्ण 1 वर्षानंतर माझ्या घरी येऊन कसं वाटतंय? लय भारी वाटतंय. हा, आज 1 वर्ष झाला. गेल्या वर्षी उरसाच्या दिवशी आली होती आणि ही पण आली होती आणि ही क्रॉप टॉप घालून आली होती. सगळ्यात ऑड दिसत होती, अशी अशी पतकाकच चालत होती. आणि इकडे बघा फोटोशूट चालू आहे आयफोन मध्ये. चला डव शॅम्पू, चला सॉरी डव साबण, चला असं चुक होतं. लुक साबण. दीपांजली ताई चाललोय आता, मंदिरात चाललोय. बाय बाय. हे तिला पण घ्या ना ते तन्वीला. सारखं जे गेल्या वर्षी नाही. चला चला तिला जरा जास्त हिंदी बोलता येते. गेल्या वेळेस ज्या मैत्रिणीला आम्ही घ्यायला चाललो होतो तिलाच आता परत घ्यायला चाललोय. नेहमी घरी राहते, काय माहिती आमच्यासोबत यायला काय प्रॉब्लेम होतं. पागल हिच्याकडनं काय लक्ष देऊ. हिचं घर इथं आहे, लुक्सचं घर इथं आहे, सॉरी डवचं घर तिथं आहे. थंडी योगी पावन मनाचा. असं नसतं बोलायचं एखाद्याला. शिव्या ती बघा, या अशा मुली शिव्या देतात. अरे ही पण सज्जनचा पुतळा नाहीये. शिव्या शिकून घ्या. क्लास मी फक्त 100 रुपयाला घेईन. रोज 100 रुपये देऊन. कुत्री भुकतात ते बघा. आधी शांत चला. कुत्री आमचं स्वागत करते तरी मला माहिती. ह्या कुत्रे आहे ना म्हणून कुत्री भुकतात. आणि ती दीपी किती पुढे गेली, बापरे. दीपी तिच्यातच गुंग आहे. नुसतं घाई लागली, नुसतं खायचं पडलं आणि दीपांजली. लेकिन 1 सेकंड. काय बारीक बाळाचं काय चाललंय आता? हे वय आहे का तिचं खेळायचं? पोरगी 10वीला जाणार आहे आणि आता हे असं खेळतीये. हे मस्त आहे ना, पण मला पण असं वाटतं की आपण कधी कधी कोणतं हे ते बघ ना किती क्यूट आहे. ते गरम होतंय, लय होतंय. आणि इथं हालत टाईट झाली. आम्ही इथं ओट्यावर बसलोय. हे सुद्धा आमच्या मैत्रिणीचं घर आहे. आमच्या लय मैत्रिणी आहे आणि ह्याच्यातली आमची डान्सर मैत्रिणी लावण्या तुझा हा ब्लॉग सॉरी ती जर हा ब्लॉग बघत असतील तर लवकर घराच्या बाहेर जेवण आम्ही सगळी बनणार. मॅसेज कर. लय ऊन आहे यार. हा महिना कोणता आहे? मार्च महिन्यामध्ये एवढं. पुढच्या महिन्यात बर्थडे, मला कमेंट करा हॅपी बर्थडे म्हणून. पुढच्या महिन्यात बर्थडे आला 3 तारखेला. भिकारीला बर्थडेला विश करा. आणि ही आमची मैत्रीण इथं बस. तिकडून पाय खाली असे पोच देते ना, मला तर बिलकुल बघूच नाही असं नाही. ही आमची कोण आहे हे कधी भरलं. ही माझी मित्र. लक्ष नका देऊ. काय झालं? मांजर आहे का? मांजर असतं. लहान बाळी एलुफंट मागतंय. ए तंजा, तुमच्या पण गावचं वरच आहे ना? नाही. कधी? 2 तारखेला आम्हाला बोलवणार. बोलवणार सगळ्यांना बोलवणार. अरे आपण इथं बसून राहिलो, आपल्याला तिथे जागा नाही भेटणार. मी तेच म्हणते तुम्हाला. एवढ्या भुक्कड नाही खायसाठी. मला गुलाबजाम खायचं, मला दुसरं काय खायचं नाही. ही काय बोलली माहितीये का आम्हाला? तुमच्या ताटात गुलाबजामुन आले ना, सगळे गुलाबजामुन मला दे. एवढी हावरी वाटते का तोंडावरून? पर खरं एवढी हावरी, मला प्रचंड हावरी आहे. आलू फंट पाहिजे तिला. आलूचा फंटा हवाय त्या बघा. आलूचा फंटा हवाय. मला किती जास्त गर्दी आहे इथं. महाप्रसादाचा लाभ घ्यायला सगळेजण आलेले.
सॉरी एक दुःखद गोष्ट झालेली आहे इथं. गुलाबजाम नहीं है तो गुलाबजाम के लिए लापसी है बस सपने का चूर चूर हो गया क्या बोले आप. ती म्हणत होती तुमच्या ताटातले गुलाबजामुन हे ना द्या. आता गुलाबजामुनच नाही तुम्हाला काय देऊ. मी विनंती करते की तनीला गुलाबजाम कोणीतरी आणून द्यावे. इधर जहर खाने का पैसा नहीं है, तू जा रे जा. खूप जास्त क्राऊड आहे आणि आम्ही इतकं जास्त इथं स्ट्रगल करतोय जागा मिळवण्यासाठी. जागाच नाही मिळते. ही जागा काय आज आम्हाला मिळणार नाही. आम्ही स्ट्रगलिंग करून करून मिळवणार. लय गरम होते स्ट्रगल करून. दीपांजली इतकं जास्त स्ट्रगल केल्यानंतर जागा भेटली. तुला कसं वाटतंय. पत्रवाळ्याने आल्या अजून. एकदम असं मस्त वाटते आणि शांत झालंय जरा माझं मन. ही पण राहिली आणि ही आमची अंतरा दिदी सगळ्यात काय म्हणतात रे मोठी मोठी पण बारीक आहे. हाडानी बारीक आहे सगळ्यात जास्त मोठी. खरं खरं सांगू का इतके जास्त पाय दुखतात. 1-1.5 तास थांबलोय आम्ही लाईनमध्ये. खूप खूप गरम होत आहे. आता जेवणार आहे 10 मिनिटात डायरेक्ट घरी जाणार आहे आणि कल्टी झोपणार आहे. आणि इकडे हिला गरम होतंय. आरतीला प्रश्न पडला एसी लावायचं ना कुठं लावलं ते एसी बघायला मांडवाला लावून टाकायचं. मांडवाला एसी लावायचा मांडव खाली. आता लवकरात लवकर जेवू आणि लवकरात लवकर घरी जाऊ. लय गरम होतंय. नैवेद्य मिळालेलं आणि इथं मिळाली जलेबी बाई. हिअर इज द जलेबी बाई. जलेबी बाई कुठे गेली कुठे गेली कुठे गेली. जेवायला गेलो भात वाढला आणि बाकी सगळंच संपलं. जेवणच भेटलं नाही. जेवणच भेटलं नाही आम्हाला. आता आम्ही अशीच घरी चाललोय. नाही भेटलं. लय वाईट घरी ना पाण्याचा टोपच ठेवते जरा म्हणजे बॉटल आहे. आणि तहान तर इतकी जास्त लागली ना बापरे. कधीपासून आम्ही उन्हामध्ये थांबलो होतो आणि त्याच्यामध्ये जेवणच संपलं. काय झालं माहिती का आपण टाइमपास केला आणि लाईनीत पटकन घुसलो ना. तुम्ही मंदिरातच किती टाइमपास लावला. आणि घरी पण टाइमपास केलं सगळे. गेल्या वेळेस असं नव्हतं झालं. गेल्या वेळेस आम्ही कधीच नाही पहिल्यांदा झाले असं. कारण की मी ह्यांच्या सगळ्यांना घेऊन गेले होते त्यामुळे ह्यांना भरपेट खायला दिला. ह्या वर्षी हिने घेऊन गेलं त्यामुळे बिलकुल नाही. भाताचा. अशा लोकांचे ऐकायचंच नाही. सोडून टाकतो. आम्हाला जेवण भेटलं नाही त्यामुळे आता आमची निराशा आहे. खूप जास्त निराश जरा झाली. जास्त घरी बोलतो. आता घरी जाऊन पुरणपोळी खाणार आहे. पुरणपोळी बघू ना काय काय छप्पन बनवले. पार्टी देणार आहे आम्हाला त्यांच्या घरी नेऊन. खरंच खूप जास्त भूक लागली आणि तहान तर प्रमाणाच्या बाहेर लागली. आता दीपांजली यांच्या घरातलं राशन संपवलं. कारण की मी पाणीच नाही पिलं किती वेळ. हे बकासूर आहेत. आता काय माहिती माझ्या घरातलं जेवण राहते का नाही. बकासूर नाही तुम्हाला वाटतं का आम्ही एवढं खातो? फिमेल बकासूर आहे काय female. मम्मी आता पटापट पोळ्या लाटायला घेतल्या असं. हाडावर जायचं नाही. ज्यांची बारकी हाडं असतात ते जास्त खातात. असंच असतं. दीपांजलीच्या घरी जाऊन बघू तिने कोणते कोणते 56 भोगचे पदार्थ बनवले. पुरणपोळी, कटाची आमटी, भजी, गुलाबजाम केलं. शेवटी गुलाबजाम नव्हते. काहीच नव्हतं. त्यांनी तर सगळा मूळ ऑफ झाला. साधी भाजी नव्हती. गुलाबजाम तर दूरच राहिले. हीरोइन कैसे सिल्क साड़ी पहन कर आई. सिल्क साडी. व्हॉट इज दिस. दिस इज साडी.